हॅलो, नमस्कार. या प्रश्नामध्ये काय म्हणले, एका बागेची लांबी दिलेली आपल्याला 200 मीटर, क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि रुंदी विचारलेली. आपल्याला बागेचा काय लांबी, रुंदी दिली म्हणजे आयताकृती बाग असणार आहे. म्हणजे क्षेत्रफळ किती येतं? लांबी गुणिले रुंदी इज इक्वल टू क्षेत्रफळ. लांबी किती आहे? 200 मीटर. रुंदी माहीत नाही, रुंदी ब्रेड्थ बी म्हणलं आपण. क्षेत्रफळ दिले 3 हेक्टर 20 आर. 3 हेक्टर 20 आर किती आरचा 1 हेक्टर होतो? आपलं 40 आरचा 1 एकर होतो. 1 आर म्हणजे 1 गुंठा. 40 आर 1 एकर, 100 आर 2.5 एकर, 2.5 एकर म्हणजे 1 हेक्टर. म्हणजे 100 आरचा 1 हेक्टर होतो, 1 एच. बरोबर आहे. मग 3 हेक्टरचे किती आर झाले? 300 आर आणि वरती हे 20 आर म्हणजे 320 आर झाले. बरोबर. आणि आपल्याला हे मीटरमध्ये दिले म्हणजे हे पण मीटरमध्ये करणार आहे. मग हे 320 आर म्हणजेच किती? 3.2 हेक्टर आर आहे. 3.2 हेक्टर येते. मग किती हेक्टरचा? बरं जाऊ दे, कॅल्क्युलेशन सगळे सोडून द्या. इथं फक्त 3, 2, 0 अशा भाषेत काहीतरी शून्य मागं पुढं होणार आहे. इथपर्यंत कळालं? नाही लक्षात आलं तर नका लक्षात येते. मग ब्रिड्थ कशी काढायची आपल्याला रुंदी? हे 320च्या आसपास जे असेल ना, 320, 3200 काय असेल ते, 320ला भागेला इकडचं 2 येणार आहे फक्त. 2 किंवा 200. मग किती? बेक बे आणि बेस 16. 16चा भाग जाणार आणि वरती शून्य किती येतील माहित नाही, किंवा 1.6 घुसल का काय ते पण माहित नाही आपल्याला. म्हणजे 1.6 किंवा 160 असं 1600 हाच पर्याय बसतोय. ओके. म्हणजे माहीत नसताना पण सोडू शकतो आपण. आणि जर माहीत असलं तर आपल्याला माहिती आहे 3.2 हेक्टर आले ना. आता हे 320 आर म्हणजे 3.2 हेक्टर हेक्टर आले आहे. 3.2 हेक्टर 100 मीटर गुणिले 100 मीटर म्हणजे 1 हेक्टर असतो. म्हणजे 100 गुणिले 100 किती? 10,000 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 हेक्टर. तर आपल्याला हे रुंदी लांबी मीटरमध्ये दिलेली आहे. रुंदी पण मीटरमध्ये काढायची. मग आपल्याला हे हेक्टरचं मीटरमध्ये करणं होतं. मग एका हेक्टरमध्ये 10,000 स्क्वेअर मीटर आहेत. तर 3.20ला किती हेक्टरला? हे 3 हेक्टर 20 आर म्हणजेच 3.20 हेक्टर आर आहे. हेक्टर आहे थोडक्यात. का? का तर 100 हेक्टरचा 100 आरचा 1 हेक्टर होतो. मग याच्यावर 10,000 4 शून्य द्यायचे. इथं पॉईंटचे 2 पॉईंट इथं गेले आणि अजून 2 पॉईंट झाले. म्हणजे किती आलं? 3, 2, 0, 0, 0 एवढं इज इक्वल टू ब्रेड. हे 200 भागाकारला आणले इकडे 200. सोडवलंय. 2 शून्यला 2 शून्य गेले. बेक 32चे निम्मे 16 आणि हा इथलचा उरलेला 0. 160 मीटर. आलं लक्षात? हे एक लक्षात ठेवा फक्त. 100 मीटर गुणिले 100 मीटर इज इक्वल टू 10,000 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 हेक्टर. ठीक आहे. पाहिल्याबद्दल थँक्स.